मुलांनो आणि मुलींनो नमस्कार. माझं नाव आहे डॉक्टर आकाश अनंतराव पाटील आणि पीआरपी थेरपीवरील हा तिसरा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये आपण पीआरपी इंजेक्ट कसं करावं हे आपण बघणार आहे. ठीक आहे. तर एक टर्म आहे बघा, अँड्रोजेनिक ॲलोपेशिया, मेल ऑर फिमेल पॅटर्न बार्डनेस. त्याच्यामध्ये क्राऊन एरियावरील, मुकुट एरियावरील जे केस आहे ते गळायला लागतात. जेव्हा आपण केसांना आता ओळखायचं कसं, जेव्हा आपण केसांना असं पकडतो आणि काढतो आणि बघतो की यार 20-20, 25-25 केस आपले पडत आहेत, बघ 1-2 केस जात आहेत, विच इज टोटली नॉर्मल. परंतु असं केलं आपण, आता मला येणार नाहीये, परंतु ज्यांना येते त्यांना, की असं केल्यानंतर 20-20, 25-25 केस जात आहेत, तर त्याला आपण मेल किंवा फिमेल पॅटर्न बार्डनेस असं म्हणतो, ज्यालाच अँड्रोजेनिक ॲलोपेशिया सुद्धा म्हणतात. आणि यामध्ये पीआरपी थेरपी ही समाधानकारक रिझल्ट देते. ठीक आहे. आता काही असे रुग्ण आहेत की जे वेदनेच्या प्रती अत्यंत संवेदनशील आहेत, त्यांना बिलकुल वेदना सहन होत नाही. आता पीआरपी थेरपी ही बिलकुलच पेनलेस प्रोसिजर आहे का? तर नाही, यामध्ये वेदना होतात, परंतु एवढ्या पण नाही की अनबिअरेबल आहेत, सहन केल्या जातात एवढ्या वेदना होतात, कारण आपण इंजेक्ट करतोय. जरी आपण इन्सुलिन निडलनं इंजेक्ट करत असलो तरी सुद्धा. ठीक आहे. मग जर एखादा रुग्ण वेदनेप्रती अत्यंत संवेदनशील असेल तर काय करावं? तर मग आपण करतो बधिरीकरण, ॲनेस्थेशिया देतो आपण. ठीक आहे. आता ती प्रोसिजर आपण आता पटकन समजून घेऊया. आता बघा, या भागाचं बधिरीकरण करायचं आहे आपल्याला. मग प्रत्येक ठिकाणी आपण लोकल लिग्नोके थोडी ना देत बसणार आहे. मग अशा वेळेस आपण काय करतो की ही सुप्राऑर्बिटल रिज आहे, ठीक आहे, हे इथं लागते बरोबर, आणि या ठिकाणी एक सुप्राऑर्बिटल नॉच किंवा फोरामेन असते. ठीक आहे. जर मी असं बघितलं सरळ या बोटाकडे असं, तर प्युपिलच्या एक्झॅक्टली थोडंसं वर इथं, हे इथं, ठीक आहे, सुप्राऑर्बिटल एक नॉच आहे. तर सुप्राऑर्बिटल नॉच मधून सुप्राऑर्बिटल नर्व जाते अशी. ठीक आहे. आणि सुप्राट्रॉक्लियर नर्व इकडून जाते. तर मग आपल्याला त्या नर्वला ब्लॉक करायचं आहे. मग आपण काय करतो, इन्सुलिन निडल ज्यामध्ये आपण पीआरपी भरला होता त्याचमध्ये आपण 1 ml लिग्नो घेतो, लोकल लिग्नोकेन. ठीक आहे, प्लेन. आणि मग ते असं परपेंडिक्युलर सुप्राऑर्बिटल नॉचच्या 1 सेंटीमीटर इथून पण आपण देऊ शकतो, एक प्रोसिजर ती आहे एक टाईप, आणि इथून पण, इथून सुद्धा. ओके. तर मग 0.6 ml आपण पूर्ण बल्ज येईपर्यंत इथं दिलं, नंतर 0.2 राईट साईडला फिरवून इथं दिलं, आणि 0.2 लेफ्ट साईडला फिरवून इथं दिलं. सेम प्रोसिजर इकडे सुद्धा. आणि मग थोडंसं असं चोडून घेतलं, थोडा वेळ थांबलं. आता इथं आपण काय काय करू शकतो, इथं आपल्याला एक लॅसरेशन बसलं म्हणा, ठीक आहे, किंवा आपल्याला इथलं डिब्राइडमेंट करायचं आहे, बर्न झाला त्याची ड्रेसिंग करायची आहे, किंवा मग नागिन झाली म्हणजे हर्पीस झोस्टर झाला, इथं खूप जास्त बर्निंग होत आहे, अशा ठिकाणी आपण हा जो मी सांगितला सुप्राऑर्बिटल नॉचमध्ये ॲनेस्थेशिया जो देण्यात येतो तो इथं वापरण्यात येतो. सेम प्रोसिजर आपण इथं पण फॉलो करतो. मोस्टली खूप सारे लोक हे स्किप करतात, ही वाली जी स्टेप आहे ती. ठीक आहे. आता आपण जो पीआरपी भरून ठेवलेला आहे त्या इन्सुलिन सिरिंजेसमध्ये, तर तो द्यायचा कसा, तर 0.1 ml 1 सेंटीमीटरच्या अंतराने 30 ते 40 डिग्रीचा अँगल बनवून आपल्याला द्यायचा. समजा आता हे माझं फोरहेड आहे, आता इथं मला इथून आणि इथून पूर्ण माझे केस चालले, आणि इथं मला पूर्ण केसच नाही आहे, काहीच नाही लागत आहे बाबा, इथून पूर्ण केस आले, आणि मला आता इथं खूप थिनिंग झालेली आहे, इथं मला पीआरपी द्यायची आहे. तर मी काय करेल, आता इन्सुलिन सिरिंज आहे, हे 1 सेंटीमीटरच्या अंतरानं 0.111 ml असं 30 ते 40 डिग्रीच्या अँगलने. ठीक आहे, हे असं. ठीक आहे. आता ही प्रोसिजर पूर्ण झाली. पेशंटला थोडा वेळ बसू द्यायचं, आणि देन आता नेक्स्ट सेशन कधी असणार आहे, तर नेक्स्ट सेशन असणार आहे 4 आठवड्यानंतर, किंवा रिझल्ट बघून 6 आठवड्यानंतर. असे 3 ते 4 सेशन लागतात. एकदा जो आपण पीआरपी बनवला तो आपण फ्रीजमध्ये 5 दिवसांपर्यंत सेफली सेव्ह करून ठेवू शकतो. ठीक आहे, फ्रीझरमध्ये. असं होतं. मग पीआरपीचे व्हिडिओ संपले. आता बाय बाय.